तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी हा मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्या आता मला उकडून घ्यायच्या आहेत आणि बटाटा जो आहे हा छोटा मिनी बटाटा तो आता मी वेगळा बॉईल करून घेणार आहे आणि ह्या बाकी सगळ्या भाज्या धुवून मी चांगल्या उकडून घेणार आहेत 10 मिनिटासाठी तरी. तुम्ही बघू शकता मी ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात. हा हरभरा आहे, हा पावटा आहे, हा पापडी आणि पावटाचे जे दाणे आहेत ते आहे, हा मटार आहे, गाजर, फ्लॉवर, छोटी वांगी, छोटे बटाटे आणि हा शेंगदाणा आहे. तर ह्या सगळ्या भाज्या आता आपण उकडून घेऊया. तर भोगीच्या भाजीसाठी मी आता मोठे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, कारण की या भाजीला तेल जरा जास्त लागतं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता, मिरची, आणि आलं लसूणची पेस्ट हे सगळं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद, थोडासा हिंग आणि थोडंसं जीर. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं. म्हणून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बाकीची उरलेली कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची. आता ह्याच्यावर आपल्या ह्या शिजलेल्या सगळ्या भाज्या, मिक्स भाज्या ज्या आहेत भोगीच्या, त्या आपण टाकायच्या. आणि चवीपुरती मीठ. आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. छानशी परतून त्याला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची. आपण वाफेवर ठेवूया. आपली भोगीची भाजी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ओलं खोबरं किसलेलं आणि हे भरपूर सारे कोथिंबीर सगळे एकजीव करू. कट कर. तर आपली सुंदरशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी तयार आहे. हॅपी भोगी.